शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गोगावले आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे खरं तर नेहमीच चर्चेत असतात। मात्र भरत गोगावलेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शिवसेनेमध्ये झालेलं बंड याला कारणीभूत रश्मी ठाकरे असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। दरम्यान त्यांच्या या आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील आक्रमक पवित्रा घेतला। पाहूया भरत गोगावलेंनी नेमकं काय म्हटलं। बाळासाहेबांनी मासाहेबांचं ऐकलं नाही म्हणजे उद्धव ठाकरे कोणाचं ऐकतात? त्यांच्या पत्नीचं, रश्मी ठाकरे। हा 100% ते कोडगेपणा त्यांच्यामध्ये जास्त आहे, म्हणून रश्मी वहिनींवर ते नाहक अशा पद्धतीचे आरोप करतात, त्याचा मी धिक्कार करतो। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमातून खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत। शिवसेनेत झालेल्या बंडाला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। बाळासाहेबांनी कधीच मासाहेबांचं ऐकलं नाही, मात्र उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात असा मोठा दावा देखील भरत गोगावले यांनी केलाय। दरम्यान गोगावलेंच्या या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाली। रश्मी ठाकरेंचा राजकारणात सहभाग नसतो, कारण नसताना रश्मी ठाकरेंवर गोगावलेंकडून आरोप झालेत, त्यामुळे त्यांचा धिक्कार असल्याची सडकून टीका विनायक राऊतांनी केली आहे। बाळासाहेबांनी मासाहेबांचं कधी ऐकलं नाही, स्वतः निर्णय घेऊन सांगायचे। म्हणजे बाळासाहेबांनी मासाहेबांचं ऐकलं नाही म्हणजे उद्धव ठाकरे कोणाचं ऐकतात? आता हे काय सांगायला पाहिजे तुम्हाला? तुम्ही सांगितलं, तुम्ही असं नाही का या वाक्याला अर्थ आहे म्हणून तुम्ही सांगा। त्यांच्या पत्नीचं, रश्मी ठाकरे। हा 100% त्याचं कारण आहे ना, कारण ह्या ज्या घडामोडी झाल्या ते कारणच इथं आलेत ना सगळे। म्हणजे रश्मी ठाकरे याला महत्त्वाची गोष्ट तुम्ही बोलताय। ज्या वेळेला स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर जर एखाद्या मावळ्याला आदित्यचं मंत्रिपद दिलं असतं तर त्यात आणखीन त्यांची उंची वाढली असते। तुमचं असं म्हणणं आहे की निर्णयामध्ये रश्मी ठाकरे काय इंटरफिअरन्स करतात असं तुमचं म्हणणं आहे? 100%। आता आदित्यला मंत्रिपद करावं हा त्यांचाच निर्णय होता, लक्षात आलं का? आमचा एक अजून मावळा जो काय जीवाला जीव देणारे होते बाळासाहेबांच्या तेव्हापासून, त्यातला एक मावळा तयार झाला असता त्याच्यात। बाडग्यानं बाडगा हा अधिक कोडगा असतो, त्यामुळे भरत गोगावले हे एकदा बाडगे झाले, ते कोडगेपणा त्यांच्यामध्ये जास्त आहे, म्हणून रश्मी वहिनींवर ते नाहक अशा पद्धतीचे आरोप करतात, त्याचा मी धिक्कार करतो। ही जे भरत गोगावलेची जी काही वायफळ बडबड आहे ना, त्याची जीभ खरं म्हणजे हसडली पाहिजे। अशा ज्याचा काहीच संबंध नाही अशा रश्मी वहिनींना या नाहक वादामध्ये गुंतवण्याचं जे घाणेरडं काम भरत गोगावले सारखी विकृती करते, त्याचा मला धिक्कार करतो मी। एवढंच नव्हे तर राजकीय निर्णय प्रक्रियेत देखील रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप असल्याचा आरोप भरत गोगावलेंनी केलाय। निवडणुकीत कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट नाकारायचं हे देखील रश्मी ठाकरेच ठरवत असल्याचा आरोप गोगावलेंनी केलाय। तर रश्मी ठाकरेंवर आरोप करून गोगावलेंनी त्यांचा अपमान केल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। इतर कुठल्या राजकीय निर्णयांमध्ये पण त्यांची ढवळाढवळ बरेचसे काय ते आता सगळे तुम्हाला इथं सांगणं मला योग्य वाटत नाही। एकदा खेळीमेळीच्या वातावरणात तुम्हाला ते सगळं सांगतो। आजचा पण खेळीमेळीच्या वातावरणात एवढं सांगितलं तेवढं घ्या। नाही पण तरी सुद्धा नाही की म्हणजे राजकीय निर्णय मी तुम्हाला सांगतो, काय निवडणुका असतील, तिकीट वाटप असेल किंवा अशा इतर गोष्टी, ह्याच्यामध्ये त्यांचं मध्यस्थी असते का रश्मी ठाकरेंची? तिकीट वाटपामध्ये काही वेळेला सांगावं लागतं की बा तुम्हाला तिकीट द्या, ह्याला देऊ नका, ह्या ज्या काही गोष्टी आहेत। माझं एक म्हणणं आहे, आत्ता पण आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय तिकीट वाटप केलं स्वतः निर्णय घेऊन तिकीट दिलीत। अच्छा, आमच्या वहिनी कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही। ज्या स्त्रीच्या हातचं खाल्लं पिल्लं आहे आणि जी खरंच राजकारणापासून लांब आहे, म्हणजे ती पत्नी हा का दोष आहे का? त्या यांच्या बाळासाहेबांच्या सुनबाई आहेत, आदित्याची आई आहे आणि उद्धवजींची पत्नी आहे, हे नाती असणं हा त्यांचा दोष आहे का? तुम्ही ज्याप्रमाणे त्यांना दोषारोप करताय हा सरळ सरळ महिलांचा अपमान, लाडकी बहीण म्हणवता आणि सरळ सरळ महिलांचाच अपमान करताय। भरत गोगावलेंनी केलेल्या धक्कादायक आरोपांनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। मी शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरेच निर्णय घ्यायचे, मात्र आता माहीत नाही असं छगन भुजबळांनी म्हटलंय। तर रश्मी ठाकरेंचा राजकीय कारभारात हस्तक्षेप नसतो, रश्मी ठाकरे या कुटुंब वत्सल असल्याचं म्हणत आनंद परांजपेंनी भरत गोगावलेंवर निशाणा साधलाय। मला काय कल्पना, मी शिवसेनेमध्ये नाही आता अनेक वर्ष,
म्हणजे झाले 35 वर्ष, तर आता कोण निर्णय घेतं शिवसेनेत मी काय सांगू? आधीपासूनच जे शिवसेनेमध्ये जी खलबतं चालली नाही, आधी होतं, मी होतो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे स्वतःच निर्णय घ्यायचे ना. ज्या शिवसेनेने आपल्याला नाव दिलं, ज्या शिवसेनेने आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली, ज्या शिवसेनेने आपल्याला राजकारणामध्ये वर आणलं, त्याच्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करतात हे अत्यंत चुकीचे आहे. मी देखील शिवसेनेमध्ये काम केले, किंबहुना 2 पिढ्या मी शिवसेनेमध्ये होतो. माननीय सौ रश्मीताई ठाकरे हे अत्यंत कुटुंबवत्सल आहेत. कधीही त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नसायचा. भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनाही विचारलं, मात्र या प्रश्नावर संजय राऊतांनी बोलणं टाळलं. ठीक आहे, बोलू काय हरकत बोलू काय हरकत 2019 मध्ये भाजपसोबत युती तोडून शिवसेनेनं आघाडीत जाऊन सत्ता स्थापन केली. यानंतर 2.5 वर्षात शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेनेत जे काही घडलं ते सर्व रश्मी ठाकरेंमुळेच झाल्याचा धक्कादायक आरोप गोगावलेंनी केला. त्यामुळे त्यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून ठाकरेंची शिवसेना गोगावलेंविरोधात आक्रमक झालीय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.